का धुमसतोय विशाळगड हा प्रश्न विचारण्याची वेळ आले ती रविवारी झालेल्या एका घटनेमुळे। 8 जुलैला विशाळगडावर ची अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत अशी हाक माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली होती आणि त्यानंतर 14 जुलैला आंदोलन करण्यात आलं। मात्र याच आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि त्यानंतर विशाळगडावरच्या अतिक्रमणांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला। काय झालं होतं विशाळगडावर आणि हा जो सगळा वाद आहे विशाळगडाचा तो नेमका काय आहे? मुळात संभाजीराजे छत्रपती यांनी 8 जुलैला कोल्हापूरमधल्या स्थानिक प्रशासनाला हे सांगितलं होतं की आम्ही आंदोलन करू जर तुम्ही विशाळगडावरची अतिक्रमण काढत नसाल तर। तिथून या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली। 13 जुलैला विशाळगडावर आम्ही जाऊ असं त्यांनी सांगितलं होतं। 13 जुलै ही तारीख निवडण्याचं एक विशेष कारण आहे, कारण विशाळगडाची जी मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी फत्ते केली होती त्याची तारीख 13 जुलै असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे 13 जुलै ही आंदोलनाची तारीख कदाचित ठरवली गेली असावी। मात्र अचानकपणे तारखेमध्ये बदल करण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 जुलैला हे आंदोलन होईल असं सांगण्यात आलं। रविवारी या आंदोलनाची हाक देण्यात आली। विशाळगडावर एकूण 164 अतिक्रमण आहेत। काही अतिक्रमण पायथ्याशी आहेत, काही अतिक्रमण गडावर आहेत। ही सगळी अतिक्रमण जमीनदोस्त करा अशी मागणी कधी या अगोदरपासूनच विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येते। ही अतिक्रमण काय काय आहेत? काही ठिकाणी गडावर अनेक घरं आहेत, दर्गा आहे, मशीद आहे, या सगळ्यांच्या माध्यमातून ही अतिक्रमण झाल्याचा सामाजिक संस्थांचा राजकीय नेत्यांचा आरोप आहे। आतापर्यंत गडाच्या पायथ्यावरचं अतिक्रमण काही प्रमाणामध्ये काढण्यात आल्याचं शिवप्रेमींकडून सांगण्यात येते। मात्र गडाच्या वर जे अतिक्रमण आहे ज्यामध्ये प्रामुख्याने दर्गा आणि मशिदीवर आरोप केले जातात शिवप्रेमींकडून ते त्या संदर्भात कोणतीही कारवाई केली गेली नाही, ते अजून पुरातत्व खात्याकडून काढलं गेलं नाही असाही आरोप होतोय। पुरातत्व खात्यावर यामुळे सामाजिक संस्था प्रचंड मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत। गडाचं पावित्र्य धोक्यात येतील अशी अनेक कृत्य गडावर केली जातात असं छत्रपती संभाजीराजे यांचं म्हणणं आहे आणि रविवारच्या आंदोलनामध्ये संभाजीराजे छत्रपती हे सहभागी झाले होते। पोलिसांनी गडाच्या पायथ्याशीच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अडवलं आणि अचानकपणे गडापासून काही अंतरावर आंदोलनाला हिंसक वळण लागलं। गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावामध्ये प्रचंड मोठा हिंसाचार झाला आणि जवळपास 25 पेक्षा जास्त घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। अनेक घरांची तोडफोड झाली, काही घरांमध्ये जाळपोळही झाली। अतिक्रमणाशी संबंध नसलेल्या या गावामध्ये हिंसा झाल्यामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालं। सोमवारपासून सरकारनं अतिक्रमण विरोधात्मक कारवाई सुरू केली आहे संपूर्ण प्रकरणानंतर जी आताही चालू आहे आणि शेकडो आंदोलकांवर या प्रकरणामध्ये अनेक गुन्हे आतापर्यंत दाखल झालेत। आता या संपूर्ण प्रकरणातला घटनाक्रम बघितल्यानंतर काही सवाल उपस्थित होत आहेत। एनडीटीव्ही मराठीनं हेच सवाल उपस्थित केलेत। पहिला सवाल, अतिक्रमणाविरोधात जे आंदोलन विशाळगडाच्या पायथ्याशी झालं ते आंदोलन भरकटलं का? 5 दिवस अगोदर 8 जुलैला आंदोलनाची घोषणा दिली होती, 14 जुलैला प्रत्यक्षात आंदोलन झालं। मग 5 दिवस अगोदर घोषित झालेल्या आंदोलनाचा स्थानिक प्रशासनाला, पोलिसांना, सरकारी यंत्रणांना कसलाही अंदाज आला नाही। गडावर पोलिसांचा बंदोबस्त हा कमी पडला का? कारण गडावरून काही अंतरावर जर इतका मोठा हिंसाचार होत असेल तर मग पोलिसांच्या बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाणं साहजिक आहे। आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्यांना आंदोलकांचा अंदाज आला नाही का? संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत होतं, आंदोलनाला हिंसक वळण लागू शकतं याचा अंदाज त्यांना आला नाही का हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय। गजापूरमध्ये हिंसा करणारे नेमके कोण होते? ज्या आंदोलनाला आले होते तेच होते की काही समाज विघातक शक्ती होत्या, काही वेगळा उद्देश हाताशी धरून त्यांनी ही हिंसा केली असाही प्रश्न ही हिंसा पाहिल्यानंतर उपस्थित होतो। अतिक्रमणाच्या विरोधातल्या स्थानिकांच्या भावनांबद्दलचा सरकारचा, यंत्रणांचा अंदाज चुकला का? कारण ही मागणी आजची नाहीये, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होतीये। मग असं असताना आंदोलनाची हाक दिलेली असताना सुद्धा सरकारनं वेळीच पावलं उचलली नाहीत का हा प्रश्न उपस्थित होतो। एखाद्या भलत्याच गावामध्ये हिंसाचार करणाऱ्यांचा नेमका उद्देश काय होता हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होतो, कारण या आंदोलनाची वेळ जर लक्षात घेतली तर सरकार या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी करणार का हा सगळ्यात शेवटचा आणि कळीचा मुद्दा या संपूर्ण प्रकरणामध्ये उपस्थित होतो। या सगळ्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, ते सामाजिक संस्थांकडून उपस्थित केले जात आहेत, राजकीय नेत्यांकडून उपस्थित केले जात आहेत। याच प्रश्नांसंदर्भात चर्चा करायची आणि त्यासाठी माझ्यासोबत आता आहेत भाजपचे आमदार नितेश राणे, इम्तियाज जलील माजी खासदार आहेत एमआयएमचे, तेही या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आणि स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस डॉक्टर धनंजय जाधव आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत। आपल्या सगळ्यांचं सुरुवातीला स्वागत आहे। नितेश राणेजी, पहिला प्रश्न तुमच्यासाठी, सगळी हिंसा बघितल्यानंतर तुमची पहिली काय प्रतिक्रिया? अनेक आंदोलनं तुम्हीही या प्रकारची केलेली आहेत, पण अशा प्रकारे आंदोलनाला हिंसक वळण लागणं कितपत समर्थनीय ठरवतं? नाही, हिंसेचं समर्थन कोणच करणार नाही, पण हिंसा
किंवा त्या पद्धतीची परिस्थिती का आली याही बद्दल थोडं विचार करायला पाहिजे. वर्षानुवर्ष अगर तिथे पाय पसरवण्याचा प्रयत्न होत असेल आणि तिथे आमच्या पवित्र गड किल्ल्यांवर अशा पद्धतीचे अतिक्रमण वाढतच असतील आणि नुसतं अतिक्रमण वाढत नाहीये, त्यांना वोटिंग आयडी कार्ड भेटतायत, ते मतदान करतायत, त्यांना आधार कार्ड भेटतायत, त्यांना नळ पाणीचं कनेक्शन भेटतायत, ते तिथे बकरे कापतायत, ते तिथे विविध पद्धतीने तिथे अन्य पद्धतीने दुर्गंधी करतायत. ह्या गोष्टीची परवानगी नेमकं कोणी दिली? मला माहिती आहे की सिंधुदुर्ग किल्ल्यावर आम्हाला साधं डागडुजीकरण करायची होती, तर त्याची परवानगी मिळवता मिळवता पुरातन खात्याने आम्हाला वर्षानुवर्ष लावली. तर अशा पद्धतीच्या परवानग्या, अशा पद्धतीचे हातपाय पसरवण्याचा अधिकार कोणी दिला? आणि मुळामध्ये एक छोटी गोष्टी समजून घ्या, अतिक्रमणची ही जी केस आहे ही फक्त त्या 7 दुकानांमध्ये आहे. त्याच्यामध्ये हिंदूंची दुकान आहे आणि मुसलमान दोन्ही समाजाची आहेत. पण जे उर्वरित जे काही 164 जे काही अतिक्रमण निर्माण झालेली आहेत ते कधी झाली, कोणी झाली आणि कोणाच्या परवानगीने केलेले आहेत? ज्या आमच्या पवित्र गड किल्ल्यांवर अशा पद्धतीचा पाय पसरवणं, अशा पद्धतीचे अतिक्रमण वाढवणं, जी काय 7 दुकानांबद्दलचा विषय तो होईल कधीचा कधी, तो निकाल येईल तर सगळ्यांना मान्य आहे. पण ही जी काय अतिक्रमण उर्वरित आहेत ना, त्याच्यामध्ये नुसतं एका समाजाच्या नाही, सगळ्यांचीच आहे. मी बोलतो सगळ्यांचीच काढून टाका ना. आणि वर्षानुवर्ष मागणी केल्यानंतर तुम्ही पहिल्यापासून ते आतापर्यंत, पहिले तिथे किती लोक होते, आता किती आहेत, प्रत्येक 2-2, 5-5 वर्षांनी निवडणुकीच्या नंतर तिथे मतदानाची यादीमध्ये वाढ कशी झाली बघा ना त्याच्यामध्ये. मग हे वाढ करणारे कोण लोक आहेत? मग हा वोट जिहादचा प्रकार आहे का, लँड जिहादचा प्रकार आहे का? ह्या गोष्टी तपासल्या पाहिजे ना आपण लोकांनी. आणि मग शेवटी अगर तोल सुटल्यानंतर, संयम सुटल्यानंतर सकल हिंदू समाजाने अगर अशी भूमिका घेतली असेल किंवा अशा पद्धतीची आंदोलनं झाली असतील, मग त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी पण समजली पाहिजे. बरं, तुम्ही सातत्यानं असं म्हणताय की परवानगी कुणी दिली, अशा गोष्टींना कुणीही परवानगी देत नसतं. त्यावर खरं तर राज्य सरकारची नजर असणं गरजेचं होतं. तुम्हाला वाटत नाही का की इथपर्यंतची जर वेळ येत असेल तर राज्य सरकार या सगळ्याला अटकाव करण्यामध्ये कमी पडलंय? हे काय आजच्या राज्य सरकारचे हे वर्षानुवर्ष होत असलेले अतिक्रमण आहेत. चलो त्या वेळीचे प्रशासन, त्या वेळीचे पालकमंत्री आपण बोलू कमी पडले. पण आताच्या जर सरकारने अगर भूमिका घेऊन जो कोर्टाच्या बाहेरचा जो विषय आहे, कोर्टाची केस फक्त 7 दुकानापुरती आहे, हे जे उर्वरित जे अतिक्रमण आहेत, हे उर्वरित जे प्राण्यांच्या कापण्याचा जो काय प्रश्न आहे, तो सगळा विषय तो कोर्टाचा बाहेरचा आहे. मग त्याला काढण्याचा अधिकार, आता काढण्याची तयारी अगर प्रशासन दाखवत असेल तर मला असं वाटतं सगळ्यांनी स्वागत करून ते मोकळं करायला दिलं पाहिजे. ओके, धनंजय जाधवजी, तुम्ही जेव्हा आंदोलन केलं त्यावेळेस तुम्हाला ही कल्पना नव्हती का की तुमच्या सोबत असलेले लोक इतके हिंसक होऊ शकतात? काय नेमकं घडलं की गडापासून 8 किलोमीटर असलेल्या गावामध्ये 25 पेक्षा जास्त घरांचं नुकसान झालं, तोडफोड झाली, काही घरांमध्ये जाळपोळही झाली, जिथे कुटुंब राहत होती, जिथे संसार उघड्यावर आले. तुम्ही मला हा जो भला मोठा 4-5 प्रश्नांचा एकत्रित प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. आपण म्हणालात की तुम्हाला हे माहित नव्हतं का? आम्हालाही माहिती होतं की कशा पद्धतीने आंदोलन करायचं, ती भूमिका आम्ही जाहीर केली होती. पण ही भूमिका जाहीर करताना आम्ही या वर्षीच आंदोलन केलंय की अशी भूमिका नाहीये. गेल्या 1.5 वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी भूमिका घेतली होती, त्या ठिकाणची अतिक्रमणं काढली पाहिजेत. तत्कालीन त्यावेळेच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमणं काढण्यासाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्या भागातली 5 ते 7 दुकानं काढल्या देखील गेली होती. त्यावेळेस असणाऱ्या तिथल्या पालकमंत्री असतील, तिथले लोकप्रतिनिधी असेल, या सर्वांनी मिळून काही लोकांना न्यायप्रविष्ट बाबीमध्ये हितसंबंध वापरून त्या ठिकाणी स्टे निर्माण केला आणि त्यामुळं त्या ठिकाणचा जणू काय मोठा बाऊ करण्यात आला की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोर्टात न्यायप्रविष्ट बाब आहे, आपण काढू शकत नाही. आणि नंतरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी घाबरून पॉलिटिकल प्रेशर जो पालकमंत्र्यांचा होता, जो तिथल्या स्थानिक आमदारांचा असेल, माजी पालकमंत्र्यांचा असेल, यामुळे जे थांबलेलं होतं. आम्ही आंदोलन जाहीर करण्याच्या 8-10 दिवस अगोदर देखील पत्रकार परिषदांच्या माध्यमातून सांगितलं होतं, जी इनलिगली त्यातली दुकानं आहेत, इनलिगली जे अतिक्रमण आहेत ती काढली पाहिजे. आणि हा असंतोष
तात्काळ आलेला नाहीये. गेले 30-40 वर्षापासून ही खतखत शिवभक्तांमध्ये साचली होती. बर. कोण सहन करू शकतं की त्या ठिकाणी बकरं कापलं जातं, कोंबडं कापलं जातं, आता त्याच्या पुढे वेगळं काय काय कापलं जातं हे सांगायला नको. आणि त्याचं जे रक्त असतं, त्याचं जे पाणी असतं ते देवदेवतांच्या मंदिरांमध्ये जर जाणार असेल आणि हे आम्ही दाखवून देऊन पण प्रशासन काय करणार नसेल, कोर्टाचा आधार घेऊन 7च्या नावावरती 160 दुकानं जर थोपवली जाणार असतील आणि त्याच पुढे जाऊन जर पाहिलं तर त्या ठिकाणी अतिरेकी कारवाया घडतात. त्या ठिकाणी यासीन भटका सारखा व्यक्ती येऊन राहतो आणि तरी सुद्धा आपण पुरोगामित्वाच्या नावावरती त्या ठिकाणच्या अतिक्रमण काढू नका, मुसलमान समाजाच्या वोटिंगच्या बहाण्याने आपण त्या ठिकाणी आंदोलन करू नका आणि हे केलं तर कोल्हापूरचा पुरोगामित्वाचा चेहऱ्याला कुठेतरी धक्का लागेल. हा जो भाऊ केला होता हा शिवभक्तांना मान्य नव्हता. शिवभक्तांनी वारंवार प्रशासनाला विनंती केली होती की आपण हे काढा. छत्रपती संभाजी महाराजांनी देखील विनंती केली होती. प्रशासनानं याच्यामध्ये हलगर्जीपणा केलाय. प्रशासनात पोलिसांचा तुटका पंजा बंदोबस्त असू द्यात, प्रशासनाचे जिल्हाधिकारी म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि संभाजीराजांचं कोऑर्डिनेशन करण्यामध्ये हे प्रशासन वीक पडलेलं आहे. याची पूर्णपणे जबाबदारी ही प्रशासनाने घेतली पाहिजे. आणि त्या ठिकाणची जी लोक आता याला वेगळ्या पद्धतीचा रंग देतात त्या लोकांना देखील अतिक्रमण आहे हे मान्य आहे, परंतु ते काढायची भूमिका ह्या आता भाऊ करणाऱ्या लोकांनी घेतला नाही. त्यामुळे उद्रेक झाला असेल, आम्ही समर्थन करू शकत नाही, परंतु हा का झाला याच्या मागची 45-50 वर्षाची पार्श्वभूमी, नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी केलेला पाठपुरावा हा विसरून चालला नाही आणि याची जबाबदारी प्रशासनाची आहे. हो, अतिरेक झाला असेल पण त्याचा केंद्रबिंदू महत्वाचा आहे. तुम्ही सगळी जबाबदारी प्रशासनावर ढकलताय, पण आता प्रश्न आहे की हे सगळी जबाबदारी प्रशासनावर ढकलत असताना ज्यांचा या अतिक्रमणाशी संबंध नाहीये त्यांची जर घरं उद्ध्वस्त होत असतील तर त्याची जबाबदारी कोण घेणार? मी येते तुमच्याकडे. इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. इम्तियाज जलीलजी, मी तुम्हाला पहिल्यांदा कुठलाही प्रश्न विचारत नाहीये. मला सुरुवातीला तुमची आत्ताच्या दोनही मान्यवरांनी जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दलचं तुमचं म्हणणं जाणून घ्यायचं आणि एकूण या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? मी सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की कुठे अतिक्रमण झालं असेल तर मी त्याचं समर्थन करणार नाही आणि कोणीही करायला पाहिजे नको. पण जेव्हा ते काढण्याची वेळ येते तर एक पद्धत आहे, एक नियम आहे. आपला काही जंगलराज नाही आहे या देशामध्ये आणि या राज्यामध्ये की तुम्ही लाठ्या, काठ्या, पत्थर आणि तलवार घेऊन तिथे जाऊन अशा प्रकारचा उद्रेक जे आपल्याला पाहायला मिळालेले आहे ते कितपत योग्य आहे. मी समजू शकतो की विशालगडावर काही अतिक्रमण असेल आणि सगळ्या जातीच्या लोकांची दुकानं, घरं असेल, ते काढण्यामध्ये आपल्याकडे अनेक असे प्रकरण आहे की ते काढताना एक नियमावली आहे, त्याचं पालन करावं लागतं. ते पोलिसांनी करावं, ते प्रशासनाने करावं, ते सरकारांनी करावं. आम्ही त्याचं समर्थनच करणार आहे. पण गाजापूर सारखा एका छोटासा गावामध्ये ज्याच्याशी काहीही अतिक्रमणाशी संबंध नाही, ते कुठल्याही अतिक्रमण एरियामध्ये येत नाही, फक्त तुम्ही मुस्लिमांचे घरं बघितलं आणि त्या घरामध्ये जाऊन ज्या प्रकारचा उद्रेक आम्हाला बघायला मिळालेला आहे, घरामध्ये घुसून ज्या प्रकारचे मारपीट करण्यात आलेली आहे, गाड्याची तोडफोड करण्यात आलेली आहे, पोलिसांना चाकू हत्याराने ते वार करण्यात आलेले आहे, ते कितपत योग्य आहे? म्हणजे आज तुम्ही जेव्हा काही आंदोलन करत असेल आणि त्याचा असा प्रकारचे हिंसक वळण लागत असेल तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आम्ही तर घेऊ शकणार नाही ना. ज्यांनी त्या आंदोलनाची सुरुवात केलेली आहे त्यांच्यावर हे जबाबदारी येणार आहे आणि कितीही वर्षाचा असू द्या. म्हणजे याचा अर्थ हे होत नाही की महाराष्ट्रासारखा आणि विशेषकर कोल्हापूर सारखा जिल्ह्यामध्ये ज्याचा एक इतिहास आहे, शाहू महाराजांचा इतिहास आहे, ज्या शाहू महाराजांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन काम केलेले आहे, पुरोगामी आपण जे राज्य आपल्याला म्हणतो आणि आपल्या भाषणाची सुरुवात हे सगळे लोक कोणाच्या नावाने करते की या राज्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकर, त्या शाहूच्या जिल्ह्यामध्ये असा प्रकारच्या घटना होणं कितपत योग्य आहे? कोणीतरी जबाबदार असायला पाहिजे. पोलीस असेल तर त्या एसपीला सस्पेंड करा, कलेक्टर असेल तर त्या कलेक्टरला सस्पेंड करा. मग सगळं झाल्यानंतर 2 दिवसानंतर आता आज आम्ही बघतो की तिकडचे आमदार बंटी पाटील असू द्या किंवा तिकडचे जे खासदार आहे ते 2 दिवसानंतर तिथे जाऊन शांतता बाळगा हे संदेश देतो. त्या दिवशी तुम्ही रस्त्यावर आले असते, त्या दिवशी तुम्ही लोकांना थांबवले असते. म्हणजे एक विचित्र प्रकार आम्हाला बघायला मिळालेला आहे की पुत्र जाऊन आंदोलन करतो
आणि दुसरीकडे 2 दिवसानंतर पिता जाऊन म्हणतो की नाही सगळं शांत राहा करके, हे कितपत योग्य आहे? आणि कशामुळे हे होत आहे मी स्पष्टपणे सांगतो की याचा त्या अतिक्रमणाशी काही संबंध नाही. हे एक राजनीतिक घाणेरडा खेळ आहे आणि बलीचा बकरा ते गोरगरीब लोक आहे ज्यांच्या घरामध्ये घुसून हे या प्रकारचे तोडफोड करण्यात आलेली आहे. तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. ज्यांनी आंदोलन केलं ते सरकारला जबाबदार धरतायत नितेश राणेजी, ज्यांना या आंदोलनाचा फटका बसला ते सरकारला जबाबदार धरतात. तुम्ही म्हणताय की सरकारची जबाबदारी नाहीये. कशी काय सरकारची जबाबदारी टाळायची याच्यात? हे लक्षात घ्या, सरकारची जबाबदारी आहे अतिक्रमण काढण्याची. त्या पद्धतीची तयारी सरकारने केलेली आहे. कायदा सुव्यवस्थेची पण जबाबदारी तर सरकारची आहे नितेशजी. माहितीये मला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून केसेस टाकल्या गेलेल्या आहेत, लोकांना अटक सुरू झालेली आहे. पण आता ज्या पद्धतीने एक वातावरण किंवा नरेटिव्ह तयार करण्यात आलेलं आहे की बाबा मुसलमानांच्या घरात जाऊन त्यांना मारलं किंवा त्यांच्यावर हल्ले केले, पण दुसरी बाजू हे कोणच सांगत नाही की बाबा ते लोक पण तलवारी घेऊन त्या पद्धतीने तिथे तयार होते, तलवारी घेऊन शिवभक्तांच्या आणि हिंदू समाजाच्या अंगावर चालून आले. मग त्या तलवारी आल्या कुठून? हे बिचारे एवढे सगळे त्या गडावर राहणारे सोज्वळ लोक आहेत, गरीब लोक आहेत, जे यासिम भटकलला आपल्या बरोबर ठेवतात. फार सोज्वळ लोक आहेत, तो फार साधे लोक आहेत. म्हणजे एवढे साधेपणाचं सर्टिफिकेट ह्या लोकांना द्यायला पाहिजे की जो अतिरेकी यासिम भटकल ह्यांच्या ह्या विशाल गडाच्या परिसरामध्ये येऊन राहतात. ह्यांची तलवारी आल्या कुठून? यांच्या मस्जिदीमध्ये तेव्हा तलवारी ठेवलेल्या त्या आल्या कुठून? या सगळ्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे ना. आता नुसतं शिवभक्तांवर आणि हिंदू समाजाची एकंदरीत प्रतिमा खराब करण्याचा जो काय प्रयत्न होतोय, काय शाहू महाराज जे खासदार आहेत त्यांना मतदान करणारे का हिंदू नव्हते का? नुसतं मुसलमान समाजाच्या वर कोण इथे ते निवडून आले होते का? म्हणजे एकंदरीत आता हिंदू समाजाची प्रतिमा खराब करायची, शिवभक्तांची प्रतिमा खराब करायची. पण मुळामध्ये आमच्या गड किल्ल्यांवर हे जे काय हिरवी चादर टाकण्याची जी मोहीम सगळ्या राज्यामध्ये सुरू केलेली आहे ते आम्ही बसून सहन करत बसायचं का? आणि मग जेव्हा अतिक्रमण काढायला आमचे लोक तिथे जाणार, अतिक्रमण लोक काढण्यासाठी प्रशासन जाणार, मग हे लोक गोर गरीब हे सगळ्या गोष्टी मग तुम्ही त्या लोकांना वेगळ्या जागेवर राहायला सांगा ना. आमच्या गड किल्ल्यांवर कशाला? आमच्या महाराजांचा गड किल्ला आहे, छत्रपती शिवरायांचा गड किल्ला आहे. नितेशजी मला वाटतं आपली चर्चा वेगळ्या दिशेला जाते. नितेशजी चर्चा वेगळ्या दिशेला जाते. नितेशजी ऐका माझं, मला वाटतं चर्चा वेगळ्या दिशेला जाते. प्रश्न हा आहे की ज्यांचा अतिक्रमणाशी संबंध नाही त्यांच्या घरांवर हल्ले होणं कितपत योग्य? त्यावर तुमचं म्हणणं आहे, त्यावर तुमचं म्हणणंही मी ऐकलं. त्यावर तुमचं असं म्हणणं आहे की त्यांच्या घरातनं हत्यारं काढली गेली, त्यांच्या घरामधनं हिंसा सुरू झाली आणि त्याला शिवभक्तांनी. आता ज्यांनी आंदोलन केलं त्यांना विचारूयात ना की हे किती खरं आहे. धनंजय जाधव सांगा बरं. अतिशय चांगला प्रश्न विचारला ताई तुम्ही. आणि या ठिकाणी माझ्यासोबत बसलेले दोन्ही लोकप्रतिनिधी आहेत किंवा पूर्वी लोकप्रतिनिधी इम्तियाज जलील राहिलेले आहेत. माझं ओपन चॅलेंज या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आहे. सकाळी ज्या व्हिडिओ व्हायरल केल्या गेल्या की त्या गडावरती दगडफेक झाली, त्या ठिकाणी तलवार काढली, पोलीस त्याला तलवार मारली आणि जणू काय तिथल्या मुसलमानावरती खूप मोठं संकट आलं. जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने खुलं आव्हान आहे आमचं, त्यांनी ते पुढे आणली पाहिजे घटना. ज्या व्यक्तीला तलवार मारली असं सांगितलं गेलं, सकाळी जी व्हिडिओ व्हायरल केल्या गेली त्याची अशी दाढी वाढलेली असती, इथं ती दाढी कोरलेली असती, तो टी शर्ट घातलेला असतो. जो व्यक्ती मुळात पोलीसच नाहीये आणि त्या पोलिसाला गडावरती 9 वाजता 8 वाजता मारहाण झाली अशा पद्धतीचा खोटा नरेटिव्ह केला जातो. मुसलमानांवरती या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने हे केलंय. त्या ठिकाणचा मुसलमानच येतो आणि तोच ठिकाणी त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तीला मारतो आणि नंतर नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये पसरला जातो की हिंदूंच्या वतीने छत्रपती संभाजीराजेंच्या मावळ्यांच्या वतीने या ठिकाणी हिंदू मुसलमानावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण केलं गेलं. याचा तपास कोण करणार का नाही आणि हे समोर आणणार का नाही? आणि हे जर खरं असेल तर त्या ठिकाणी घडवलेली दंगल ही मुसलमान समाजानं प्रमोट करून घडवलेली आहे का, हा देखील खुलासा करून पुढे आणलं गेलं पाहिजे. आम्ही ज्यावेळेस पोलीस प्रशासनाला याच्या बाबतीमध्ये खुलासे विचारले, पोलीस प्रशासन आम्हाला सांगतं की या सगळ्या गोष्टी रेकॉर्डेड आहेत आणि किती जणांना आम्ही खुलासे करायचे, किती कोण जणांना आम्ही पुढे येऊन सांगायचं. त्या ठिकाणी पोलिसावर हल्ला झालेली सकाळी 9 वाजता जी व्हिडिओ व्हायरल झाली ती पोलिसाची नव्हती याची आम्ही अधिकृत खात्री केलेली आहे. त्या ठिकाणी सुरुवातीला झालेला हल्ला जो दाखवला गेला
तो देखील खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याच्या दृष्टीने केलेला हल्ला होता. या ठिकाणी धनंजय जाधवजी, तुम्ही आरोप करताय, पण मी तुमच्या माहितीसाठी सांगते, काही मिनिटांपूर्वी संभाजीराजे छत्रपतींनी एनडीटीव्ही मराठीला विशेष मुलाखत दिली पत्रकार परिषदेच्या अगोदर. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की हिंसा झाली असेल तर त्याची सगळी जबाबदारी आंदोलन करणारा म्हणून माझी आहे म्हणून. त्यामुळे त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. ठीक आहे, तुम्ही जे काही म्हटलं, तुम्ही जे काही आरोप केले त्यावर, तुम्ही जे काही म्हटलं, तुम्ही जे काही आरोप केले त्यावर इम्तियाज जलील यांचं म्हणणं ऐकून घ्यायचंय मला. इम्तियाजजी. नाही, कविता, मला हे सांगायचे आहे की जे हे वारंवार बोलण्यात येत आहे की ते क्लिप व्हायरल झालेली आहे, ते खरी आहे खोटी आहे, हे अजून एक व्हायरल झालेली व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये मशिदीमध्ये जाऊन ज्या प्रकारे तोडफोड करण्यात येत आहे, तेही ते मशिदीच्या मिनारवर जाऊन कशा प्रकारचे तोडफोड करण्यात येत आहे तेही खरी आहे खोटी आहे हे डॉक्टर साहेबांनी सांगावे. कारण आम्ही जे बघितलेले आहे, आम्हाला जे माहिती मिळालेली आहे आणि मी जे पोलीस अधिकाऱ्यांना बोललेलो आहे त्या आधारावर मी बोलत आहे. दुसरी गोष्ट हे आहे की हिंदू समाजाची मी प्रतिमा मलिन करत आहे म्हणून हे आरोप करत आहे. हे जो लोक करणारे होते ते खऱ्या अर्थाने हिंदू आहे का, सर्वप्रथम हे प्रश्न उपस्थित येतो. कारण हिंदू धर्मामध्येही कोणत्याही जातीच्या धार्मिक स्थळावर असा जाऊन तोडफोड करणे, मला जितकं माहीत आहे हिंदू धर्माच्या बाबतीत, हिंदू धर्मामध्येही ही अशी प्रकारची शिकवण दिलेली नाही आहे. हे गुंड प्रवृत्तीचे काही लोक होते ज्याच्यामध्ये त्यांना धर्माची काही देणं घेणं नाही, त्यांना काही अतिक्रमणाची काही देणं घेणं नाही, त्यांना फक्त तिथे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होता. आणि दुसरं म्हणजे या सरकार कुणाची आहे, तलवार कुणाच्या घरी असेल आणि सगळ्यांना माहीत आहे, राणे साहेबांना हे माहीत असेल की तलवारी कोणी घेतला असेल तर सरकार तुमची आहे, गृहमंत्री तुमचे आहे, पोलिसांना सांगा काळा कोणाच्याकडे हत्यार आहे नाही आहे करके. हे सगळं आम्ही बघितल्यानंतर तुम्ही असा म्हणतो की नाही, ज्या लोकांनी त्यांना मारले ते पोलीसवाला नाही आहे, ते सामान्य माणूस आहे. मग सामान्य माणूसाला तुम्ही हत्यार तलवार मारणार? डॉक्टर साहेब याचं उत्तर द्या की समजा ते पोलीसवाला नसेल. पण तुमचे दोन्ही प्रश्न त्यांना विचारूयात. डॉक्टर धनंजय, तुमच्यासाठी दोनही प्रश्न. एखाद्या धर्माच्या धार्मिक स्थळावर चढून तिथे हल्ले करणं किंवा सामान्य व्यक्ती असू दे, पोलीस असू दे, त्यांच्यावर हल्ले करणं. नितेशजी, मला फक्त तुम्हाला थोडंसं थांबवावं लागेल. धनंजय जाधवांचं उत्तर घेऊन मी तुमच्याकडे येते. जाधव. या ठिकाणी दोन प्रश्न आहेत. प्रथमतः हिंदू असू देत, ख्रिश्चन असू देत, मुसलमान असू देत, कोणत्याही धर्माच्या धर्मस्थळावरती जाणं या गोष्टीचं कोणी समर्थन करू शकत नाही आणि ते आम्हीही करत नाही. परंतु म्हणजे काल घडलं ते चुकीचं होतं. या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्या बाबतीमध्ये तशा पद्धतीने कोणी वागलं नाही पाहिजे, बरोबर आहे. दुसरा प्रश्न जो आहे त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये प्रामुख्याने त्यांनी सांगितलं की तो पोलीस नाही म्हणून त्याला मारायचं का. खासदार माजी खासदार साहेब, माझा तुम्हाला सांगणं आहे की त्या व्यक्तीला मारलेलं आहे मुसलमान समाजाने आणि तुम्ही म्हणताय आम्ही मारायचं का. सकाळपासूनच दंगलीचा नरेटिव्ह केला वरच्या लोकांनी. म्हणजे आम्ही मुसलमान समाज पण म्हणत नाही, त्याच्यात कदाचित इतर समाजाची पण लोक असतील, सामुदायिक असतील, तिथे दिसतायत ते टोपी घातलेली लोक आहेत, ते प्रमोट करतायत, ह्याला मारलंय, हे केले ते केले आणि मारलंय कोणी, पलीकडच्या बाजूने अतिक्रमण केलेल्या व्यक्तीनेच मारले. मग तो पण आरोप तुम्ही आता टीव्ही मीडियाच्या माध्यमातून आमच्यावर का टाकतात. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं आम्हाला, शाहू महाराजांचं नाव घेऊन तुम्ही वेगळ्या पद्धतीनं कोल्हापूरलाही दाखवू नका, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांना देखील मुस्लिम विरोधी किंवा या सगळ्या प्रक्रिया दाखवू नका. झालेल्या गोष्टीवरती अतिक्रमण निघतंय, स्वागत करा. सरकार काय ज्या गोष्टी नुकसान भरपाई देईल काय होईल त्या सगळ्या गोष्टी बघूयात, पुढे जाऊयात, महाराष्ट्राचं गुन्हेगोंदाने राहूयात. करायचं आव्हान आम्ही करतो. मला नितेश राणेंकडे जायचंय. नितेश राणेंकडे जायचंय. संभाजीराजेंसोबत मला पुढच्या पत्रकार परिषदेला जायचं. मला कल्पना आहे त्याची, म्हणून तुम्हाला आधी संधी दिली. नितेश राणेजी, तुम्हाला मगापासून तुमचा मुद्दा मांडायचा, प्लीज. एक समजून घ्या, मग ती मस्जिद असो, दर्गा असो, मंदिर असो, कुठल्याही अनधिकृत जागेवर आपण कुठेही जाऊन बांधू शकत नाही. असंख्य वेळी मंदिरं पण डेमोलिश केली जातात. आता हा लँड जिहादचा प्रकार आहे. तुम्ही तो मस्जिदी तोडण्याचा व्हिडिओ विचारलात म्हणून तुम्हाला सांगतो, तो मस्जिद असेल पण ती चुकीच्या जागी असेल तो लँड जिहादचा प्रकार असतो. अतिक्रमण असतो ते तोडण्याचा अधिकार हा प्रशासनाला आहे.
असं नाही का बाबा तिथे कोणी कुठेही जाऊन नाही तुम्ही नाही, नितेश हिरवी राणेजी मला चादर वाटतं टाकाल नाही आणि तिथे नितेश काय राणेजी मी उभं कराल? थोडंसं करेक्ट करते, मी तुम्हाला थांबवत नाही, थोडंसं करेक्ट करते. ज्या मशिदीच्या वर लोक गेले ज्याच्याबद्दल आपण बोलतोय ती गजापूर गावामधली होती आणि त्या मशिदीचा कोणताही वाद नाहीये. त्या गावामध्ये का झालं याच्याबद्दलचा प्रश्न आहे. गडावरच्या मशिदीबद्दल कुणी काही म्हणत नाही. एक लक्षात घ्या, तिथे मस्जिद बांधण्याची परवानगी आहे का ते विचारलं पाहिजे. असं कुठेही आपण जाऊन मंदिर मस्जिद असं बांधू शकत नाही. हाच तो मूळ मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ना, जे आम्ही विधिमंडळात पण घेतो. ह्याला लँड जिहाद म्हणतात. कुठेही जाऊन आपण काही इमारती उभं करून तिथे मंदिर मस्जिद असं बोलू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये चालण्याची जागा राहणार नाही. नितेश राणेजी फॉर अ मुमेंट नितेश राणेजी फॉर अ मुमेंट एका क्षणासाठी मी तुमचा मुद्दा 100% मान्य करते. असं आपण म्हणूयात की 100% एखादी गोष्ट इल्लीगल आहे, याचा अर्थ असा होतो का की आपण जाऊन ती जमीनदोस्त करायची, कायदा आपल्या हातात घ्यायचा, मागणी करायची, हे सामान काढून टाका. आता तुम्हाला तिकडल्या असलेल्या मागण्या माहिती आहे का? कदाचित तिथे प्रशासनानं मागणी केली असेल की बाबा हा विषय क्लिअर करून द्या. ते झालं नसेल तर त्याच्यावर आक्रोश निघालेला आहे. किती प्रकरणं आम्ही विधिमंडळामध्ये मांडायची, किती प्रकरणं आम्ही मागणी करायची. सकल हिंदू समाजाच्या महाराष्ट्रभर निवेदनं बघा किती आलेले आहेत अशा प्रकारच्या इमारतींवर. कधीतरी नॅशनल हायवेच्या डिवायडरवर पण हिरवी चादरं टाकली जातात. म्हणून तर हे विषय मोठे होत आहेत ना. कुठे ना कुठेतरी हे सगळे विषय थांबले पाहिजेत. ही मागणी सगळ्यांचीच आहे आणि त्याच्यामुळेच हे विशालगडचे विषय आज पेटत चाललेले आहेत. मागणी आल्यानंतर कारवाई तिकडला तिकडे हो झाली तर विषय संपतोय ना. पण तोच तर मुद्दा आहे ना, जो प्रश्न मी तुम्हाला पहिल्यांदा विचारला या चर्चेच्या सुरुवातीला, तोच मुद्दा आहे नितेश राणेजी, की जर हे होत असेल, जर तुमचे आक्षेप इतके मोठे असतील, जर तुमचा आक्रोश इतका मोठा असेल, तर मग सरकार नावाची यंत्रणा काय करते, प्रशासन नावाची यंत्रणा काय करते? तुम्ही सरकारच तर कारवाई करते. तुम्हाला जे हे कारवाईच्या विरोधात आडवे येत आहेत ना. आणि आता हिंदू धर्माबद्दल हे लोक आम्हाला शिकवायला लागले तर आम्हाला घरी बसायला लागेल. खरंच बोलतोय. यांनी आपल्या समाजातले काही जे जिहादी विचारांचे जे काही तरुण तयार झाले त्यांना हे लोकांनी आवडलं पाहिजे, तेव्हा जाऊन हे सगळे विषय थांबतील. मग निषेध मोर्चे करण्याची वेळ येणार नाही. कारण का हे जे जिहादी विचाराचे तरुण आहेत ना, हे मुसलमान समाजाची पण बदनामी करतायत. ते हे लोकांनी त्या गोष्टीवर आवर घातलं पाहिजे थोडं, तेव्हा जाऊन हे सगळे प्रकरण वाढत चाललेले आहेत. आणि आता नुसतं हिंदू समाजाची धर्माची जी काय प्रतिमा खराब करणं, गरीब है गरीब है, अरे गरीब है तो गरीबी अभी तक दूर करने का कोशिश क्यों नहीं किया? मला हे कळलं नाही. आणि त्याच्यामुळे काय अतिक्रमण करायचं, कोणाच्याही घराबाहेर जाऊन किल्ल्यावर जाऊन घर बांधायचे. ठीक आहे, आपण ठीक आहे नितेश राणेजी, तुम्ही खूप प्रश्न उपस्थित केलेत तुमच्या एका उत्तरामध्ये. आता इम्तियाज जलीलला संधी देऊयात आपण त्याचं उत्तर देण्याची. इम्तियाजजी. नाही मला फक्त हे सांगायचे आहे नितेश राणे साहेबांना की त्यांनी काय सांगितलेले आहे की अनेकदा आम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहे विधानसभेमध्ये. मग सरकार तुम्ही सरकारमध्ये एक खूप मोठे यंग नेते आहे तुम्ही, मग तुमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ऐकत नाही का की तुमची व्हॅल्यू आहे का नाही विधानसभेमध्ये? जेव्हा तुम्ही बोलतो इतकं वारंवार बोलून सुद्धा तुमच्या बोलण्यावर दखल घेत नसेल तर कशासाठी विधानसभेला जायचं आपण? की जेव्हा आपल्याला ऐकायला तयार आहे की वारंवार हे मुद्दा उपस्थित करून सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या ऐकत नसेल तर कशासाठी विधानसभेला जायचं? मग अशाच प्रकारचा विधानसभेला बंद करून टाका, पोलीस स्टेशन बंद करून टाका, सगळा फोर्स बंद करून टाका. घेऊन जिथे जिथे अतिक्रमण तुम्हाला दिसतं काढायला नितेश राणे एक फौज तयार करा आणि महाराष्ट्रभर फिरून हे सगळं तलवार घेऊन सगळं काढून टाका. नियम सगळं बंद करून टाका. नियम आणले असेल राज्यामध्ये ते सगळं आणि तुम्हाला जे करायचे आहे ते करा. म्हणजे तुम्ही जे केलेले आहे, मी काय प्रश्न उपस्थित केला, मी सुरुवातीला हे सांगितलेलं आहे अतिक्रमण असेल तर मी त्याचं समर्थन करणार नाही. पण गाजापूर सारख्या ठिकाणी फक्त मुस्लिमांचे घर तुम्हाला दिसलं, तलवारी घेऊन आले, तलवारी बाहेर कितपत योग्य आहे? मग मशिदी इल्लीगल आहे, मग सांगा तुम्ही की मशीद. नितेश राणेजी बोला. अहो तलवारी बाहेर आल्यानंतर तरी काय असं छाती ताणून उभं राहायचं का? येऊन वार करून जा. यांना परिस्थिती कदाचित अर्धी माहिती मिळालेली आहे, त्याच्यावर हे बोलताय. तिथे असलेला सकल हिंदू समाजाला त्या गावामध्ये हे लोक तलवारी घेऊन मोठ्या संख्येने बाहेर आल्या.
दगडी मारली गेली, त्याच्यावर ऍक्शन टू रिॲक्शन झालेलं आहे. कदाचित इम्तियाजजींनी व्यवस्थित माहिती घेऊन अगर इथे बोलले, ते पूर्व पत्रकार पण आहेत, पहिले चांगलं पत्रकारिता करायचे, आता राजकीय क्षेत्रामध्ये आलेले आहेत, त्यांनी थोडी माहिती घ्यावी. तिथे तलवारी घेऊन अगर अंगावर कोण येत असेल तर काय छाती जाऊन वार करायला द्यायचं का? मग हिंसा कोणी चालू केली, हिंसा कोणी केली, दगडी कोणी मारली, ह्या गोष्टीचा विचार थोडा करायला पाहिजे. आणि विधिमंडळात आम्ही विषय मांडतो, आम्हाला लगेच त्याचे रिझल्ट भेटतात, पण कुठे ना कुठे हे बांधणं तरी बंद झालं पाहिजे. आम्हाला मागणी करायची वेळ कशाला आणताय तिथे? कुठे जाऊन डिवायडरवर चादर चढवायचं? आता किती किल्ले आहेत, गड आहेत. कधी तुम्ही ना NDTV मराठीच्या माध्यमातून प्रत्येक किल्ल्यांवर जावा, तिथे 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 हिरवी चादर चढवण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. हे नुसतं विशालगडचा विषय नाहीये, पण हे मुळामध्ये विषय बंद झाले पाहिजे ना. आमचं असं म्हणणं आहे. तुम्हाला महाराजांचेच किल्ले कशाला भेटतायत तिथे हिरवी चादर आणि चढवण्यासाठी? काय गरज आहे? प्रत्येकाकडे मतदान वोटर ID कार्ड कसं आलं, तिकडे आधार कार्ड कसं आलं? यासिन भटकल बद्दल ह्यांना काय म्हणणं आहे? तिथे कसा जाऊन राहिला तो? बरं, इम्तियाज जलीलजी, हा मुद्दा 3 वेळेला आलेला आहे, त्यामुळे मला आता तुम्हाला तो विचारावा लागतोय की यासिन भटकल, आणि बरं हा फक्त नितेश राणेंनी नाही उपस्थित केलेला आहे, हा ज्यांनी आंदोलन केलंय तो संभाजीराजे छत्रपतींनी सुद्धा केलंय. त्यांचं म्हणणं आहे की गडावरच्या वस्त्यांचा गैरवापर केला जातोय. मंत्री त्यांच्या पार्टीचे आहे. हे प्रश्न टीव्हीवर ना विचारता की आधार कार्ड कुठून आले, त्यांना हे आधार इलेक्शन कार्ड कोणी तयार करून दिले, हे टीव्हीवर ना सांगता तुम्ही एकदा जाऊन देवेंद्र फडणवीस साहेब सोबत बसा आणि त्याला सांगा की साहेब काहीतरी दखल घ्या ना माझी. तुम्ही दखलच घेत नाही. मी इतकं वारंवार हे मुद्दा उपस्थित करतो, मग टीव्हीवर सांगण्याचा काय अर्थ आहे? तुम्ही हे सांगा. सरकार तुमची आहे, प्रशासन तुमचं आहे, पोलीस तुमची आहे, मग काय डायव्हर्ट करायचे बाकी काय नाही? टीव्हीवर येऊन की तिकडे हे इलिगल ऍक्टिव्हिटी सुरू आहे तर थांबवा कृपा करून. पण याचा अर्थ हे होत नाही की आपण स्वतः तलवारी घेऊन आणि आपले जे कोणत्या मानसिकतेचे जे लोक आहेत तुमच्या सोबत जे म्हटलेले आहे की त्यांना आवरा, मग त्यांच्या हातात का तलवारी देणार आहे का? काय राज्यामध्ये काही जंगलराज आहे का? काही नियम आहे, काही लॉ अँड ऑर्डर आहे? जिहादींना साफ करण्याचं राज्य आलेलं आहे नितेश राणेजी, मग याचा अर्थ काय आहे की तुम्ही तलवार घेऊन करणार का की सरकार करणार? बंद करण्यासाठी आज ही परिस्थिती आहे, म्हणून बुलडोजर चाललंय. मग तुम्ही करणार का तुमची सरकार करणार? नितेश राणेजी, उत्तर द्या. नितेश राणेजी आणि इम्तियाजजी, नितेश राणेजी आणि इम्तियाजजी, मी तुम्हाला दोघांना पुन्हा विनंती करते. नितेश राणेजी आणि इम्तियाजजी, नितेश राणेजी आणि इम्तियाजजी, तुम्हाला दोघांना विनंती करते. तुम्हाला दोघांना या चर्चेमध्ये बोलावलं, याचं प्रामुख्यानं कारण आहे तुम्ही दोघेही महाराष्ट्राचे जबाबदार लोकप्रतिनिधी आहात, राहिलेले आहात, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शांतता राहील या दृष्टीनंच तुम्ही दोघांची चर्चा असेल असं मला अपेक्षित आहे. शेवटचा प्रश्न तुमच्या दोघांसाठी सुद्धा. नितेश राणेजी, सरकारमध्ये लोकप्रतिनिधित्व करत असताना आता हे सगळे मुद्दे बघितल्यानंतर सरकारला लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी तुमचं काय आवाहन असेल? 3 मुद्दे सांगा. एक लक्षात घ्या, सरकार म्हणून महायुतीचं सरकार हे अतिशय अलर्ट आहे. बरं, माहिती जिथे जिथे भेटते तिथे तिथे कारवाई सुरू आहे. गेली 2.5 वर्ष आमची सारख्या माध्यमातून गृहमंत्र्यांकडे, सरकारकडे जी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीवर कारवाई झालेली आहे. मूळ मुद्दा हा असा आहे, समजून घ्या, कारवाईच्या अगोदर मूळ मुद्दा असा आहे की हे लोकांना ह्या पद्धतीचं प्रोत्साहन देण्याचं काम बंद झालं पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्राचं हे वातावरणच खराब होणं बंद होईल. मुळामध्ये अशा पद्धतीचे जे जिहादी विचाराचे लोक आहेत ते कशाला इथे येतात, त्यांचं इंटेन्शन काय आहे, हे बांगलादेशी रोहिंगे कोण आहेत, हे आमच्या गड किल्ल्यांवरच टार्गेट करण्याचं काम का सुरू आहे. ह्या गोष्टी, हे गजवाए हिंद नावाचा जो काही विषय जो सुरू आहे तिथे 2047ला हे लोकांना भारत हा इस्लाम राष्ट्र बनवायचा आहे, हे ह्याच्या अंतर्गत हे सगळे विषय सुरू आहेत. हे कृपया तुम्ही समजून घ्या. हा नुसता एका सरकारचा विषय नाहीये, हा पूर्ण समस्त हिंदू राष्ट्राच्या विरोधात चालू असणारी ही मोहीम आहे आणि त्याचा विशालगड हा एक भाग आहे, त्याचा लँड जिहाद, लव्ह जिहाद एक भाग आहे. मग त्याच्यातून मग जिथे जिथे शक्य माहिती भेटेल तिथे NIA असेल, गृह खातं असेल, तिथे तिथे कारवाई करताय ना. म्हणजे कायदा आणि जेवढी माहिती आम्ही सरकारकडे कारवाई होते. म्हणजे हे तुमचे मुद्दे आहेत आणि त्या अनुषंगानं तुमचं म्हणणं आहे की सुरक्षा यंत्रणांनी त्यावर कारवाई करावी. ठीक आहे. नितेश राणेजी तुमचा. इम्तियाज जलीलजी, तोच प्रश्न तुम्हाला सुद्धा.
माजी लोकप्रतिनिधी म्हणून 3 तुमचे मुद्दे या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे तुम्ही सरकारला सांगू इच्छिता, 3 मुद्दे. सर्वप्रथम कविता, आपण जे मुद्दा डिस्कस करत आहे ते विशालगडच्या संदर्भात आहे. आणि जेव्हा विशालगड सारख्या एका ठिकाणी असा प्रकारचा उद्रेक झाला असेल तर त्याच्या बाबतीत आपण त्या विषयावर बोलण्यास सोडून आपण पाकिस्तानला जातो, आपण बांगलादेशला जातो, आपण रोहिंग्याला जातो, आपण जिहाद सुरू करतो. हे सगळं प्रकरण आपण जे आहे ना फोकस आपला नाही का डायव्हर्ट करण्यासाठी, जेव्हा आपल्याकडे मुद्दा नसतं ना तर आपण पाकिस्तान, बांगलादेश, जिहादी, मुसलमान, आतंकी हे सगळं मुद्दे आणतात. माझा एकच म्हणणं आहे की आज तिथे जे एक सामाजिक सलोखा जे आहे ते पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित येण्याची आवश्यकता आहे आणि अकाउंटेबिलिटी फिक्स करायला पाहिजे. आज हिंसक घटना घडलेली आहे, ज्यावेळी हिंसक घटना तिथे घडत होती त्यावेळी त्या स्पॉटवर जे कोणी पोलीस अधिकारी असेल किंवा तिकडचे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस जे SP आहे तुम्ही त्यांना सस्पेंड करा. नाहीतर एक मेसेज काय जातो की हे सगळं सरकारने प्लॅन केलेलं आहे आणि पोलिसांचे हात बांधलेले होते म्हणून त्यांनी काही कारवाई केली नाही. दुसरा मुद्दा, तुम्ही खऱ्या अर्थाने तिथे पीस मेंटेन करायचं असेल तर अकाउंटेबिलिटी फिक्स करा. ज्यांनी मोर्चा काढला त्यांच्यावर कारवाई करा आणि पोलिसांच्या डेरिलिक्शन ऑफ ड्युटी जे आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर ही केस रजिस्टर करून त्याला सस्पेंड करा. हेच आमची मागणी आहे. ही तुमची मागणी आहे, ती तुम्ही सरकारच्या समोर NDTV मराठीच्या माध्यमातून ठेवलेली आहे. जी घटना घडली तिचं समर्थन कुणीही करणार नाही, नितेश राणे यांनी सुद्धा म्हटलेलं, आणि हिंसेचं समर्थन कुणी करूही नये. जर आपल्याला आपल्या राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था हवी असेल तर अतिक्रमणं असतील तर ती काढायला हवीत का? हो, काढायला हवीत. पण त्या काढण्यासाठीचा जो मार्ग आहे तो मार्ग हिंसेच्या माध्यमातून जात असेल तर त्याच्यावर विचार आपल्याला प्रत्येकाला करायला हव्यात, आपल्या धार्मिक भावना कितीही तीव्र असल्या तरी. सगळ्यात शेवटी या चर्चेमध्ये आलेला एक मुद्दा जो मला प्रामुख्याने नमूद करावासा वाटतोय की कोल्हापूर सारख्या शहरातून, कोल्हापूर सारख्या जिल्ह्यातून, ज्या जिल्ह्यानं महाराष्ट्राला पुरोगामित्वाची दिशा दाखवली, त्या जिल्ह्यातनं असं वातावरण वारंवार पुढे येणं हे महाराष्ट्राच्या एकूण सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं हितावह लक्षण नक्की नाहीये. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी या घटनेकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. आपण दोघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या दोघांचेही मनपूर्वक आभार. धनंजय जाधव सुद्धा सहभागी झाले होते, त्यांचेही आभार. थँक्यू व्हेरी मच. का धुमसतोय विशाळगड या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा हा NDTV मराठीचा प्रयत्न होता. या चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा NDTV मराठी.